काय, पहिले तो गोष्ट तुम्ही सुरुवात कुठून करणार आहे, कुठल्या ग्रीटिंगनी सुरुवात करणार आहे. जसं की आपण म्हणतो ना, भाषणाची सुरुवात कधीही करू नका. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, माझं नाव हे, माझं नाव ते. तो काळ आता संपलेला आहे. भाषणाची सुरुवात कधीही करताना एखाद्या स्लोगनने, एक चारोळी असते बघा, त्यांनी सुरुवात करू शकता. एखादी कविता पाठ करून ठेवा, छोट्या-छोट्या कविता असतात. एखादी मोटिव्हेशनल थॉट पाठ करून ठेवा आणि तिथून सुरुवात करायची आणि मग तुमची ओळख वगैरे करून सांगा. म्हणजे बोरिंग वाटलं नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं पब्लिकशी इंटरॅक्शन वाढवा. म्हणजे पब्लिकला तुम्ही प्रश्न विचारू शकता, पब्लिकला टाळ्या वाजवायला लावू शकता, पब्लिकला वाह-वाह करायला लावू शकता शायरी सांगून. त्याच्यामुळे काय वाटतं, समोरच्या व्यक्तींना वाटतं की अरे नाही, आपल्यातलाच कोणतरी व्यक्ती आहे जो आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे. आणि हा पण पॉइंट वापरा की मी फक्त भाषण करायला नाही आलेलो, तर माझ्या मित्रांनो मी तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे. आय होप तुम्हाला माझं हे पूर्ण स्पीच आवडणारच आहे आणि तुम्हाला बोर होणार नाही याची मी काळजी घेईल. असे ज्यावेळेस पॉइंट तुम्ही अशा सेशनमध्ये बोलत असता, त्यावेळेस लक्ष द्या पब्लिक तुमच्याबरोबर इंटरॅक्ट होतं, कारण आपण त्यांनाच इम्प्रेस करायला आलेलो असतो. तर सुरुवात या पद्धतीने झाली पाहिजे आणि जो मध्यांक असतो त्या मध्यांकामध्ये तुमचा पूर्ण विषय मांडायला विसरू नका. म्हणजे तुम्ही कुठल्या विषयावरती बोलताय, तुम्ही आध्यात्मिक बोलताय, राजकीय भाषण आहे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना भाषण देताय, मोटिवेशनल स्पीच आहे, ते सगळं जे आहे तुमच्या मधल्या पॅचमध्ये ते फिट होणं खूप गरजेचं आहे. नंतर येते एंडिंग. ज्यावेळेस तुम्ही एंडिंग करता, एंडिंगला पण एखादा स्लोगन, एखादी कविता किंवा एखादा एक पंच असणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही स्टेज सोडता, तुम्ही स्टेज सोडेपर्यंत टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत. ह्याचं एक एक्झाम्पल सांगतो. ज्यावेळेस मी विद्यार्थ्यांना म्हणतोय की फक्त शेवटचे 2 मिनिटं घेतो आणि मी माझं भाषण इथंच थांबवतोय. पण जाता जाता स्वप्नांबद्दल तुम्हाला एक वाक्य सांगतो. जाता जाता स्वप्नांबद्दल तुम्हाला एक वाक्य सांगतो. ते तुम्हाला नक्की आवडेल. आवडलं तर टाळ्या वाजवा, नाही आवडलं तरी टाळ्या वाजवा. मग तिथं मी ते वाक्य बोलतो की तुमच्या स्वप्नांना कधी सांगू नका की तुमच्या अडचणी काय आहेत, पण तुमच्या अडचणींना मात्र नक्की सांगा तुमची स्वप्न काय. माझा सायलेन्स होतो आणि टाळ्यांचा कडकडाट होतो आणि मी स्टेज सोडतो. लोकांना वाटतं की ह्यांनी अजून बोलायला पाहिजे होतं, अजून बोलायला पाहिजे होतं. इथं आपलं स्टेज सोडणं खूप गरजेचं आहे. कारण भाषण सुरू करणं खूप सोपं असतं, पण स्टेज सोडणं थोडंसं अवघड असतं. त्याच्यामुळे स्टेज कुठं सोडलं पाहिजे, कुठं थांबलं पाहिजे, हे पण आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून 3 स्टेपमध्ये तुमचं भाषण तयार करा. माझं स्टार्टिंग, माझा मध्यांक आणि माझं एंडिंग. खूप गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही विसरत पण नाही. तुम्हाला माहीत असतं मला काय बोलायचंय, माझी सुरुवात कुठं होणार आहे, माझा एंड कुठं होणार आहे. बऱ्याच लोकांना माहीत नसते की सुरुवात कशी करायची आणि थांबायचं कुठं. मधला पॅच घेऊन जातात, गडबड होऊन जाते, घाबरून जातो, जे बोलायचं ते विसरून जातो आणि काही सुचत नाही. तर ही गडबड तुमची पण होऊ नये म्हणून ही ट्रिक मी तुम्हाला दिलेली. प्लस माझे काही कोर्सेस आहेत, ते कोर्सेस तुम्हाला लाईव्ह जॉईन करायचे असतील, खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्याच्यावरती WhatsApp मेसेज करा आणि नक्की जॉईन करा. आणि YouTubeवरती असेच तुम्हाला हिंट देणारे, टिप्स देणारे, ट्रिक्स देणारे व्हिडिओ मी कंटिन्युअसली घेऊन येत आहे. YouTubeला पाहत असाल तर सबस्क्राईब करा. Insta किंवा Facebookला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेटूया नेक्स्ट